घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातंय? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात अजितदादांच्या मोफत मेट्रो प्रवासाच्या घोषणेची खिल्ली उडवली. राज्यात महानगरपालिकांचे वारे वाहू लागले आहे. 2 दिवसांवर निवडणूक आलेली आहे आणि अशातच आश्वासनांचा पूर वाहताना दिसतो आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर आपल्या पक्षानं सत्ता मिळावी यासाठी राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत. पुणे महापालिकेवर सत्ता आल्यास पुणेकरांना मेट्रो मोफत करणार अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या जाहीरनामा सादर करताना केली. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या. अशातच अजित पवारांच्या या घोषणेवर काल रविवारी दिनांक 11 पुण्यातील मुलाखतीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. किमान लोकांचा विश्वास बसेल अशा गोष्टी बोलाव्यात अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला आहे. अजित पवार यांनी म्हटलं आहे की मेट्रोचे तिकीट मोफत केलं तर हे खरं शक्य आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की आज मी जाहीर करणार होतो की पुण्यातून उडणारी जेवढी विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय जातं आहे, अनाऊन्स करायला आपल्या बापाचं काय जातं आहे, यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आता बहीण आणि भाऊ नेमके एकत्रित आले आहेत का आणि ते माझ्यामुळे आले असतील तर तेही मला धन्यवाद देणार आहेत का हे मला कल्पना याची नाही. 15 तारखेनंतर कळेल. 15 तारखेनंतर कळेल. अजितदादांचा विषय निघालाच आहे तर अगदी हल्लीच त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणाले की मेट्रोचं तिकीट मोफत केलं पाहिजे. तर हे खरंच शक्य आहे का? ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? असं आहे. अनेक वेळा बघा आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो. त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना. म्हणजे आपण करू शकू. आता मेट्रो ही काही एकट्या राज्याची नाही आहे. मेट्रो केंद्राची देखील आहे. मेट्रोमध्ये जी मेट्रोची बॉडी असते त्याचे अध्यक्ष हे केंद्रीय सचिव असतात आणि MD हे महाराष्ट्रातले असतात. दुसरं कुठल्याही मेट्रोला ज्यावेळेस आपण त्याचं फेअर फिक्सेशन करतो कायद्याने त्याची फेअर फिक्सेशन कमिटी तयार झाली आहे आणि त्या फेअर फिक्सेशन कमिटीलाच ते अधिकार आहेत कायद्याने दिले आहेत. म्हणजे उद्या माझ्या मनात आलं की तिकीट माफ करून टाकायचं आहे तरी मला करता येत नाही. ती फेअर फिक्सेशन कमिटी सांगते इतका खर्च आहे. ऑपरेशनल तरी खर्च निघाला पाहिजे. समजा जर हा खर्च या ठिकाणी तुम्ही काढणार नसाल आणि कन्सेशन द्यायचे असतील तर तुम्ही कुठनं पैसे देणार आहे सांगा. आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींची आश्वासनं. आणि मी तुम्हाला एक सांगतो मी पुणेकरांना जवळून ओळखतो. पुणेकर जे आहेत हे वेळेवर टॅक्सेस भरणारे लोक आहेत. आता तो ऑनलाईनचा जमाना आहे पण मी ते देखील बघितलेलं आहे की जेव्हा एकमेव शहर की ज्या शहरामध्ये लाईन लावून टॅक्सेस भरणारे लाईन लावून विजेची बिलं भरणारे ते केवळ या पुण्यामध्ये बघितलं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी पुणे.